नंतर काहीही होऊ शकतं, मंदिरही लष्कराच्या ताब्यात देण्यात यावी. प्रकाश आंबेडकर साहेबांना बऱ्यापैकी आतल्या गोष्टी कळत असतात. ते त्यांनाच वाटतंय असं नाही, पण अनेक लोकांच्या मनामध्ये ही शंका आहे. जेव्हा लोकांवरचा विश्वास सत्तेत असणाऱ्या लोकांचा उठतो, तेव्हा मग विविध मार्गाने काही गोष्टी करण्याचा प्रयत्न हा सत्तेत असणारे लोक करू शकतात. हे आपण कर्नाटकामध्ये बघितलं सुद्धा आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये चुकीच्या गोष्टी घडू नये याची दक्षता प्रशासनाला घेतली पाहिजे. आणि आपण नागरिक म्हणून सुद्धा या भूलथाप्यांना जर असं काही होत असेल तर त्याला कुठे आहारी जाऊ नये. तर शेवटी माणुसकी आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची आणि विकास महत्त्वाचा आहे. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी नागरिक म्हणून आपल्या सर्वांना दक्षता घेण्याची जरूरत आहे. दादा, तुम्ही अनिल पाटलांवर टीका केली होती की ते दुष्काळाचा आढावा बैठक घेत नाही आहेत किंवा मदत पुनर्वसन मंत्री असताना ते दिल्लीत जाऊन बसले आहेत. त्यांनी काल तुम्हाला उत्तर दिलेलं आहे की मी जळगाव जिल्ह्यातच नाही, अहमदनगर जिल्ह्याचा सुद्धा आढावा घेतलेला आहे. कदाचित रोहित पवारांना कल्पना नसेल. काय हरकत नाही. मला असं कळतं की आमची अंमळनेरची सभा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कलेक्टरांबरोबर, जळगावच्या कलेक्टरांबरोबर त्यांनी बैठक घेतली. चला, आमच्या सभेचा कुठला तरी फायदा सामान्य लोकांना झाला. आणि नुसतं बैठक घेऊन काय होत नसतं, त्याच्यावर निर्णय घेण्याची जरूरत असते. लवकरात लवकर निर्णय घेऊन लोकांच्या हातामध्ये जो काही विम्याचा 25% ॲडव्हान्स आहे तो कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न करा. टँकर अजून चालू केले गेले नाहीत, ते टँकर लवकरात लवकर चालू करा. लाईटचा प्रश्न जो सगळ्या शेतकऱ्याला आज भेडसावत आहे तो तुम्ही सोडवा. मी टीका काय करत होतो की तुम्ही निर्णय घेत नाही. तुम्ही बैठक घेतली पण निर्णय कुठं घेतला, तर निर्णय लवकरात लवकर घ्यावं असंच मी लोकांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. काही दिवसांपूर्वी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला, नगर जिल्ह्याचा आढावा घेतलाय. ते या राज्याचे मंत्री आहे. मंत्री काय मतदारसंघाचे मंत्री नसतात. त्यामुळे लवकरात लवकर आढावा घ्यावा. मी महसूल मंत्र्यांना सुद्धा या बाबतीतलं पत्र दिलेलं आहे नगर जिल्ह्याचं, माझ्या मतदारसंघाचं, की चारा छावण्या लवकरात लवकर चालू गेल्या पाहिजे. दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. कारण दुष्काळ जाहीर होण्याचं कारण एकच आहे की शेतकऱ्याला थोडीफार मदत तिथं होऊ शकते, कारण हातातली पिकं गेलेली आहेत. त्याच्याचबरोबर जे विद्यार्थी असतात त्यांचा फीचा प्रश्न खूप मोठा डोळ्यासमोर आपल्या येणार आहे, तो सुद्धा सुटला पाहिजे. फी माफ झाली पाहिजे. यासाठी दुष्काळ जाहीर होणं या सरकारकडनं फार महत्त्वाचं आहे. दादा, वन नेशन वन इलेक्शनच्या समितीत असलेले हरीश साळवेंच्या लग्नाला ललित मोदी यांनी लंडनमध्ये उपस्थिती लावली आहे. यावर आप सारख्या राजकीय पक्षांनी प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत राष्ट्रवादीचं नेमकं काय म्हणणं असेल? बघा, ते एक मोठे वकील आहेत. त्यांचे कोणाकोणाबरोबर काय काय संबंध आहे हे आपल्याला सांगता येणार नाही. पण जेव्हा वन नेशन वन इलेक्शन या बाबतीतली चर्चा जेव्हा होत असते, नाहीतर त्याच्यावर निर्णय आपल्याला घ्यायचा असतो, तेव्हा लोकांच्या बाजूने निर्णय घेण्याची जरूरत आहे. आपले संबंध मोठ्या मोठ्या व्यावसायिकांबरोबर असू शकतात, पण त्या संबंधाचा प्रभाव हा निर्णायक प्रक्रियेमध्ये येऊ नये. कारण हा प्रश्न श्रीमंताचा नाही, हा प्रश्न सामान्य लोकांचा आहे, या देशाचा आहे. त्यामुळे त्यांचे संबंध कोणावरही असले तरी तशा पद्धतीने कुठेही इन्फ्लुअन्स हा या निकालामध्ये झाला नाही पाहिजे. आणि वन नेशन वन इलेक्शन खरं तर या माध्यमातून सरकार धूळफेक लोकांच्या डोळ्यामध्ये करत आहे. महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर लोक आज जे प्रश्न विचारायला लागलेत, मीडिया प्रश्न विचारायला लागलेत, त्याच्यातून लक्ष दुसऱ्या बाजूला जावं असा प्रयत्न केंद्र सरकारचा या वन नेशन वन इलेक्शनच्या माध्यमातून आहे. दादा, शरद पवारांवर शुभेच्छा देताना दादा शरद पवार आता ऐरणीवर आलेला आहे. बारामतीमध्ये जो मोर्चा निघाला त्यात अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावं असा त्या मोर्चाचा ओढा होता. काय वाटतं आपल्याला? हे बघा, तो एक सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि मराठा समाजाचे युवा व तसेच सर्व मान्यवर मिळून तो मोर्चा त्यांनी काढला होता. तिथं ज्या घोषणा दिल्या त्या त्यांच्या व्यक्तिगत होत्या. तिथले लोकप्रतिनिधी आदरणीय अजितदादा आहेत. तिथं असणाऱ्या नागरिकांनी केलेल्या घोषणा, मांडलेली भूमिका ही त्यांच्या मतदारसंघामधली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये मी तिथं काय बोलू शकणार नाही. जे काय बोलायचं ते दादांनाच तिथं बोलावं लागेल.
आणि त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांचे जे काही प्रश्न असेल ते त्यांना सोडवावे लागतील. पण मराठा समाजाच्या शरद पवारांच्या दौऱ्यावर शुभेच्छा मराठा देताना समाजाच्या लोकांकडून ती घोषणा करण्यात आली की आपणही मराठा समाजाचे नेते आहात, सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं त्या घोषणेसंदर्भात? ज्या पद्धतीने जालन्याला तिथं असणाऱ्या सामान्य लोकांना लाठीचार्ज करून मारण्यात आलं त्याचा निषेध मराठा समाजातल्या लोकांनी केलाच. पण ओबीसी समाज असेल, एससी समाज असेल, एसटी समाज असेल, इतरही सर्व समाज त्याचा निषेध करतात. तुमच्याकडे ताकद असेल सरकार म्हणून, पण त्या ताकदीचा वापर शांततेत एखादं आंदोलन नाही तर उपोषण चालू असताना तुम्ही जर करत असाल तर ते हेकेकारशाही झाली, अधिकारशाही झाली आणि मग कुठंतरी मनगटाचा वापर करून लोकांना शांत करण्याचा प्रयत्न हे करत आहेत. याचा निषेध या महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांनी केलेला आहे. प्रश्न असा आहे की अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे ही जनभावना आहे, तुमचं काय मत आहे? मी याच्यावर राजकीय दृष्टिकोनातून काही म्हणणार नाही. त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांनी केलेली ती मागणी आहे. ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे लोकप्रतिनिधी म्हणून त्या मागणीचं काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. दादा, विजय अजित वडेट्टीवार पवार म्हणतात की ते लाठीचार्जचे जे आदेश आम्ही जर दिले असतील तर ते सिद्ध करून दाखवावे. मी राजकारणातून संन्यास घेईन. कोर्टाच्या माध्यमातून या बाबतीत कुठेतरी एक कमिटी फॉर्म केली पाहिजे. ज्युडिशियल कमिटी त्याला म्हणतात. त्याचं मुख्य कारण असं आहे, राज्य शासनांकडनं ज्या ज्या कमिट्या झाल्या त्यातून कोणालाही हाताला काही मिळालेलं नाही. जसं की महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या दरम्यान 16 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, काही लोकांना इजा झाली. त्याच्यावर एक शासकीय कमिटी बसवण्यात आली, पण त्या शासकीय कमिटीने अजूनपर्यंत कोणालाही काही सांगितलेलं नाही. तुम्ही अमनुष्य लाठीचार्ज तिथं करता, त्याच्यावर काय झालं, कुणी फोन केला, कुणी आदेश दिले, याचा खऱ्या अर्थाने आपल्याला अभ्यास करायचा असेल तर ज्युडिशियल कमिटी फॉर्म करणं महत्त्वाचं आहे. आणि तोपर्यंत ज्या विभागाने ही गोष्ट केली त्या विभागाचे जे प्रमुख असतात, जसं की देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांनी होम मिनिस्टरशिपचा राजीनामा द्यावा. बाकीचे पदं त्यांनी ठेवावीत. पण सखोल चौकशी होत असताना तिथं जर एखादा मोठा तगडा ताकदवान व्यक्ती असेल तर कदाचित ती चौकशी योग्य पद्धतीने होऊ शकत नाही असं लोकांचं मत आहे. दादा, अनिल पाटलांनी काल विजय वडेट्टीवार यांनी मागणी केली आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडलेलेच नाहीये. तुमचे अध्यक्ष जे राष्ट्रीय अध्यक्ष हे अजित पवार आहेत, पूर्ण राष्ट्रवादी त्यांनी शुभेच्छा दिल्या. अनिल पाटलांना अशा शुभेच्छा. 2024ला जेव्हा विधानसभा इलेक्शन होईल त्या इलेक्शनसाठी आजच त्यांना मी शुभेच्छा देतो. मी त्यांच्या मतदारसंघामध्ये गेलेलो आहे, तिथली काय परिस्थिती याचा अंदाज हा सर्वांना लागलेला आहे. पूर्वी जेव्हा ते राष्ट्रवादीमध्ये मेन राष्ट्रवादीमध्ये होते, नाही तर साहेबांबरोबर होते, तेव्हा त्यांनी पवार साहेबांचं सुद्धा गुणगान तिथे केलेलं आहे. जेव्हा पवार साहेबांनी राजीनामा दिला होता राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा त्यावेळेस त्यांनी सुद्धा राजीनामा दिला होता. जोपर्यंत साहेब राजीनामा माघार घेत नाही तोपर्यंत मी राजीनामा घेणार नाही असं त्यांनी केलं होतं ना. कापसाच्या बाबतीत त्यांनी खूप मोठं आंदोलन केलं होतं. मग त्या सगळ्या गोष्टीचं काय झालं? तुम्ही मीडियामध्ये येण्यासाठी नाही तर दिखावा करण्यासाठी जे कोणी नाटक तुम्ही कराल ते तुम्ही करा. शेवटी निर्णय लोकांच्या हातामध्ये असतो आणि लोक त्यांच्या मतदारसंघातली हुशार आहेत, ते योग्य असा निर्णय नक्कीच घेतात. दादा, आंदोलन केलं आणि 4थ्या दिवशी ते सत्तेमध्ये सहभागी झाले होते. नेमकं काय त्याची भूमिका काय होती? त्यांची व्यक्तिगत स्वहिताची होती, स्वार्थी भूमिका होती जी त्यांनी घेतलेली आहे आणि ती भूमिका लोकांना आवडलेली नाही. कापसाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. दादा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची नार्को टेस्ट करण्यात यावी असं विजय वडेट्टीवार म्हणतात. मला त्या लेवलला जावं लागेल असं मला वाटत नाही. माझं एकच मत आहे की ज्युडिशियल एन्क्वायरी ह्याच्यामध्ये झाली पाहिजे. तुम्ही कालची प्रेस कॉन्फरन्स जर सर्व मंत्र्यांची बघितली, एका बाजूला एक उपमुख्यमंत्री होते, दुसऱ्या बाजूला दुसरे उपमुख्यमंत्री होते आणि मध्ये मुख्यमंत्री होते. पण चर्चा करत असताना त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मराठा समाजाला कुठेही काही मिळालं नाही. खरं तर त्यांनी जाहीर करायला पाहिजे होतं की आता इमर्जन्सी पार्लमेंट जी केंद्रामध्ये घेतली जाते त्याच्यामध्ये 50% पुढे जाऊन कुठल्याही इतर समाजाला अडचण न आणता तिथं मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण हा विषय तिथं मांडावा आणि आत्ता या सप्टेंबरमध्ये तो मार्गी लावावा. पण प्रेस कॉन्फरन्समध्ये देवेंद्र साहेब बोलत असताना तुम्ही जर बारकाईने बघितलं तर मुद्दामून त्यांनी
मावळचा प्रश्न काढला आणि अप्रत्यक्षपणे अजितदादांना टार्गेट केलं. तसंच त्यांनी महाविकास आघाडीच्या काळामध्ये जी मराठा समाजाची कमिटी होती त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब आजचे ते त्या कमिटीमध्ये होते, एकनाथ शिंदे साहेब, तो विषय काढला तर अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं. तर मग कुठेतरी तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेत असताना समाजाला काही देत नाही, पण त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा तुम्ही आपापसातली उणीधुणी काढता आणि राजकारण करता, हे लोकांना आवडत नाही. भाजपच्या ज्या ज्या लोकांनी वक्तव्य केलेलं आहे समाजाबद्दल त्याच्यामध्ये राजकारण सोडून दुसरं कुठेही काय नाही हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे.